नमस्कार सगळ्यांनो, कशा आहात तुम्ही? मी आशाची शिदोरीतून बोलते. तर पाऊस पडत आहे तर आपण गरम गरम गुलगुले करणार आहोत. त्यासाठी साहित्य बघा, एक 250 ग्राम पीठ राहील एवढे गव्हाचं पीठ घेतले. नंतर थंड दूध घेतलं आहे गूळ वितळण्यासाठी. नंतर मी ह्याच्यामध्ये केळं घालणार आहे. नंतर गूळ बघा, गूळ, नंतर थोडेसे तीळ, मीठ, नंतर सुंठ पावडर, बडीशेप पावडर, रवा आणि केळं, आणि हे थोडीशी बेकिंग पावडर. केळं घातल्यानंतर थोडीशी बेकिंग पावडर घालायची, जास्त नाही. दुधाऐवजी तुम्ही साधं पाणी पण वापरू शकता, पण त्या दुधाने जरा टेस्ट चांगली येते म्हणून. तर आता आपण हे दुधामध्ये बघा, हे दूध आहे ना, ह्याच्यामध्ये गूळ आपण वितळून घेणार आहोत आणि त्याच्यात मावेल एवढं पीठ टाकायचं गव्हाचं आणि रवा. गूळ किसून घेतला आहे आणि थंड दुधामध्ये टाकलं. गूळ थंड दुधामध्ये गूळ टाकला. कमी पडलं तर थोडंसं आणखी टाका दूध, पण एवढं पुरतं हे. आणि ह्याच्यामध्येच आता आपण केळं स्मॅश करून घालणार आहोत. गूळ विरघळला आहे आता चांगला. हे बघा, बारीक चिरून घेतला किंवा किसून घेतला ना, पटकन होतो तसा. त्याच्यामध्ये काही खराब नाही आहे कचरा, गूळ स्वच्छ आहे. अशा प्रकारे गूळ हे सगळ्यांना बघा, केळं असं स्मॅश करून घ्या, असं काटे चमच्याने. चांगलं होतं ते, गाठी वगैरे राहत नाही. पारंपरिक पदार्थ आहे हा आषाढ महिन्यात, त्यानिमित्ताने. पण तुम्ही नेहमी वरचेवर केला तरी पण चालेल, चांगलं आहे. केळं असं कुस्करून घ्यायचं, तुम्ही हाताने केलं तरी पण चालेल. असं सगळं साहित्य आता एकत्र करून घेऊया आपण. तीळ, मीठ, सुंठ पावडर, नंतर बडीशेप पावडर, सगळं एकत्र करून घेऊया. नंतर रवा पण टाकणार आहोत ना बारीक. रव्याने थोडा खुसखुशीतपणा येतो. नंतर आपलं गव्हाचं पीठ. ऑलमोस्ट सगळं साहित्य टाकून झालं आहे. आता आपलं गव्हाचं पीठ टाकूया. आपण 1 वाटीचेच करतो. 1 वाटी गूळ, 1 वाटी रवा, हे पीठ. आपण बडीशेप टाकलेलीच आहे, त्यामुळे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही वेलची पावडर टाका. हे असं एकत्र करून घ्यायचं एकजीव, आणि त्यामध्ये मावेल तसं गुळाचं पाणी घालायचं. आता आपण केळं टाकलंय ना, त्यामुळे थोडीशी बेकिंग पावडर टाकूया. थोडीशी म्हणजे अर्धा चमचा, कारण आपण हे घातलं आहे ना त्यामध्ये. केळ्यामुळे, रव्यामुळे जाळी येते छानपैकी. आणि आता हे आपलं गुळाचं पाणी आहे
दुधामध्ये मिळवलेलं ते आपण टाकून हे मळून घेऊया. कन्सिस्टन्सी असेल ना, पण त्याला ना आपल्याला असं फेटून घ्यायचं. बऱ्यापैकी ते फेटून घ्यावं लागतं. सख्यानो बघा, आता हे पीठ आपलं असं रवा घातल्यामुळे असं जाड झालं आहे. तर अशा कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला घ्यायचं आहे. तर आता आपण तेल तापायला ठेवलं आहे. तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं. बघा, पाणी घेऊन पाण्याचा हात घ्यायचा आणि सोडायचे. बुलबुले असे छोटे छोटे सोडायचे हातानेच, म्हणजे हाताला पण चिकटत नाहीत ते. तेल आता तापलं आहे. पाण्याचा हात घेऊन आपण टाकणार आहोत. म्हणजे आपलं तेल तापलं आहे. तर छोटे छोटेच करायचे सगळ्यांना, मोठे मोठे नका करू. ते फुलून मोठे होतात ना. जेव्हा ते आतून पूर्णपणे भाजले जातात, ते आपणच स्लो फ्लेमवर ठेवायचे. असे छोटे छोटे गोळे टाकायचे. सख्यानो बघा, असं तुम्ही चिमट्याने ना अलगद काढू शकता. खूप छान निघतात त्याने. बघा, जाळी तर छानच आली आपली. तर पण बघा, असं ह्या पकडने ना असे उलटे करू शकता, नाही का. हे कलर इतका छान आलाय ना. पटापट पण होतात आणि वाकडे तिकडे होत नाहीत. मेन म्हणजे बघा किती छान होतात ना सख्यानो. तुम्हाला मी आता एक फोडून दाखवते कसा झालाय तो. बघा, हा गोल्डन कलरचा बघा काही छान झालाय ना. बघा, गरम गरम एकदम.
एकदम वरून क्रिस्पी आणि आतून एकदम पोकळ, नरम नरम. करून बघा हा मैत्रिणींनो. हे असे गुलगुले छोट्यात सगळ्यांना बघा, अशा कलरवरच ते काढायचे, जास्त लाल करू नका. बघा किती छान आले ना, गोल गरगरीत असे गोल यायला पाहिजेत गुलगुला म्हणजे. बघा, आणि आकार पण छान आला आहे. एवढ्याच आकाराचे करा. आता आपण दुसरी बॅच टाकूया. पण सख्यानं बघा, आता आपण दुसरी बॅच टाकली. एकदम स्लो गॅस केला आहे. कमी गॅसवरच तळायचे ते, खूप छान होतात. तर सख्यानो बघा, हे आपले असे गुलाबजामसारखे जाळीदार असे गुलगुले तयार झाले आहेत. बघा किती छान आलेत. आणि टेस्ट पण चांगली, सुवास सुटला आहे. गुळाचे ना ते नुसते, खूप छान. त्याच्यामध्ये रवा घाला आणि एक केळं घातलेली आणि थोडीशी अर्धा चमचा बेकिंग पावडर, खाण्याचा सोडा नाही घातलेला, बेकिंग पावडर घाला. त्यामुळे खूप छान होतात ते. एवढे क्रिस्पी झालेत, वरून क्रिस्पी, आतून एकदम मऊ लुसलुशीत. करून बघा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.